हाय हॅलो जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ ताईंनो, कशा आहात? मजेत ना? तर मी काही कामानिमित्त आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गेली होती. सरांचा फोन आला होता की मतदार यादीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे आणि फॉर्म भरून द्यायचा आहे. असं शाळेत गेल्या गेल्या माझ्या लहानपणाची आठवण झाली, कारण आम्हीही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहोत. तर पाऊस इतका चालू होता, तर आपण मराठी लेकरं तर खूपच हुशार, तर अशी मुलं ना डोक्याला कॅरीबॅग घालून शाळेत यायची. माझ्या लहानपणीच्या पूर्ण आठवणी मला यायला लागले की आपणही असं शाळेत जायचं. असं बोर्डावरती मस्त असा सुविचार लिहिला होता आणि मुलांनी हे दुपारचं खाऊ खाण्यासाठी थांबले होते. तर शाळेच्या खांबावरती अशी ही जोडाक्षरं, त्यानंतर समूहदर्शक शब्द, असं बरंच काही लिहिलेलं होतं. हे आमच्याही शाळेच्या भिंतीवरती लिहिलेलं असायचं. अशी प्रत्येक एक आठवण ताजी व्हायला लागली होती. सर्व मैत्रिणी आठवल्या, शिक्षक आठवले, शाळा आठवली आणि हे सर्व पाहून मन असं प्रसन्न झालं. तिथलं सर्व बघितल्यानंतर आमच्या चिवताईलासुद्धा अभ्यासाचं सुचलं. तर ती मला घेऊन बसली होती की मलाही शिकायचं आहे. तर तिने दीदीचं पुस्तक काढलं आणि त्याच्यामधले हे छोटेसे एरोप्लेन, डॉगी, छत्री आणि ज्यूस, कोकू असे हे सर्व म्हणायला लागले. तर तिच्या हट्टासाठी मी तिच्यासोबत बसली आणि मीही तिच्यासोबत अभ्यासाला लागले. लहानपण किती लवकर जातं आणि त्या आठवणी मात्र तशाच राहतात. तर तिला हे वाचन करून खूपच मस्त असं वाटत होतं. आणि हे तर आमचं ठरलेलंच आहे, रोज थोडा काळ वेळ होईना आम्हाला झोक्यावरती तर बसावंच लागतं. आणि बसलं तरी तिचा इल्लू हा सोबतच असतो. तर त्या इल्लूला घेतल्याशिवाय ती काही झोक्यावर बसतच नाही. तर त्यालाही बसता येत नव्हतं आणि तिलाही बसता येत नव्हतं. तर आता काय पर्याय, दोघांनाही कसं तरी असं तसं बसवलं आणि थोडा वेळ झोका खेळून झाल्यानंतर घरामध्ये गेलो. तर तिचा हा हट्ट नेहमीच पुरवावा लागतो की इल्लू हा सोबतच असायला पाहिजे. तर इल्लू हा सोबत नसेल तर तीही झोक्यावर बसत नाही आणि बसली नाही तर चिडचिड करत असते. म्हणून दादांनी बांधून दिलेला झोका हा रोजच आम्ही थोडा वेळ का होईना खेळतो. अशी ही चिवताई परेशानही तेवढंच करते, पण लाडही मला तेवढाच येतो, रागही तेवढाच येतो. ती मला नाही तर कुणाला परेशान करेल आणि त्यांचं लहानपण हेच माझं लहानपण आहे असं मी समजून मी त्यांची हट्ट पूर्ण करते. भेटूया पुढच्या ब्लॉग.